नमस्कार मित्रांनो, काउंटिंग ऑफ स्क्वेअर मध्ये पहिला आपण टाईप बघितलं होता की रो आणि कॉलम सेम असले तर काय करायचं. त्यामध्ये आपण स्क्वेअर केलं आणि इझी मेथडने आपण ते काढू शकतो. बऱ्याच वेळा काय होऊ शकते, रो आणि कॉलम सेम नसते. टाईप 2 असा आहे, रो इज नॉट इक्वल टू कॉलम. म्हणजे मला काय दिलंय, दोन प्रकारचे कॉलम दिले आहेत, कॉलम 1 कॉलम 2, आणि रो काय दिले आहेत, रो 1 रो 2 आणि रो 3. आता हे शक्य नाहीये नॉर्मल मेथडनी. तर जनरल मेथडनी करायचं म्हटलं म्हणजे 1 2 3 4 5 6 आपल्याला असतील. देन हा वाला एक 7वा असेल आणि हा वाला एक 8वा असेल. डन. ह्या मोठावाला तर नसेल कारण हा रेक्टेंगल म्हणेल. डन. आपल्याला काउंटिंग काय करायचे होते, स्क्वेअर काउंट करायचे होते. टोटल आपला आन्सर आलेला 8. बरोबर. पण अशा प्रकारे जेव्हा प्रॉब्लेम लेंदी होत जातील तर तेव्हा आपल्याला कमी वेळात किंवा असं काउंटिंग करून एखादा तरी मिसमॅच किंवा रिपीट होऊ शकतो किंवा आपलं थोडंसं चुकीचं होऊ शकते. त्यासाठी आपण टेक्निक पाहूया. बघा मित्रांनो, दोन कॉलम आहेत आणि 3 रो आहेत. तर काय करायचं, हायएस्ट कॉलम इंटू हायएस्ट रो किंवा हायएस्ट रो इंटू हायएस्ट कॉलम. हायएस्ट रो इंटू काय, हायएस्ट कॉलम, हे याचा टेक्निक असतं. ओके. आणि याला तोपर्यंत खाली घेऊन जायचं जोपर्यंत कोणतेही एका पेअरमध्ये एकचा आकडा येत नाही. जसं की हायएस्ट रो कुठं आहे माझा, 3 नंबरचा रो आहे हायएस्ट, इंटू हायएस्ट कॉलम कोणता आहे, 2. 3 इंटू 2 किती, 6. पुढे याला एक एक न कमी करायचा, -1. 3 मधून एक गेला किती राहिले, 2. इंटू 2 मधनं पण एक मायनस कमी करायचा, 1. काय म्हणत आहे, या जे काही 2 नंबर आहेत त्या कुठल्या एका नंबर म्हणजे एकचा डिजिट यायला पाहिजे, एक आकडा यायला पाहिजे. यामधनं एक मायनस केला, 2 आले. यामधनं एक मायनस केला, प्रत्येकातून एक एक मायनस करायचा, 1. कुठल्या 2 नंबर मध्ये कुठल्या तरी एका ठिकाणी 1 डिजिट आला, तिथं स्टॉप होऊन जायचं. 2 इंटू 1 किती, 2. आणि या दोघांची ऍडिशन करायची, आपला आन्सर 8 येणार. जनरल मेथडने पण आपला आन्सर 8 आलं होतं. बरोबर. या प्रकारे बघा, 1 2 3 कॉलम आहेत, 1 2 3 4 रो दिले आहेत. हायएस्ट कोणता आहे, 4. कॉलम किंवा हे उलटे केलं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना. 4 हायएस्ट रो आहे, 4 इंटू हायएस्ट कॉलम कुठला होता, 3. यांना एक एक न मायनस करा. 4 मधून एक मायनस केला किती, 3. याच्यातनं एक मायनस केला, 2. अजून एकचा आकडा नाही भेटला, पुन्हा मायनस करा. 3 मधून एक मायनस केला किती, 2. 2 मधून एक मायनस केला किती, 1. आता इथं थांबून जा. 4 3 किती, 12. 3 2 किती, 6. 2 इंटू 1 किती, 2. बर. 12 आणि 6 18. 18 आणि 2 किती, 20. आपला आन्सर 20 असेल. डन. याच प्रकारे 1 2 3 4 आणि 1 2 3 4 5 6. तर 6 इंटू काय येणार, 6 इंटू काय येणार, 4. एक न कमी करा. 5 इंटू 3 एक न कमी करा. 4 इंटू 2 एक न कमी करा. 3 इंटू 1 बस. 6 चूक किती, 24. 5 3 किती, 15. 4 2 किती, 8. 3 इंटू 1 3. ठीक आहे. 15 आणि 3 किती, 18. 18 आणि 8 किती होतील, 18 आणि 8 26. 26 आणि 24 50. आपला आन्सर 50 असेल. याच प्रकारे आपण वेगळ्या प्रकारने वेगवेगळ्या ट्रिक्सनी